पुण्यातील एका शांत आणि उच्चभ्रू वस्तीत माऊली निवास नावाचा एक सुंदर 2 मजली बंगला उभा होता. हा बंगला केवळ विटा सिमेंटचा नव्हता, तर तो विश्वासराव आणि त्यांच्या पत्नी सुमतीबाई यांच्या 50 वर्षाच्या कष्टाची आणि प्रेमाची कमाई होती. विश्वासराव बँकेतून मॅनेजर म्हणून निवृत्त झाले होते, तर सुमतीबाईंनी आयुष्यभर घर आणि मुलगा सांभाळले होते. त्यांचा एकुलता एक मुलगा राहुल एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या हुद्द्यावर काम करत होता. राहुल दिसायला शांत, समजूतदार आणि आई वडिलांवर जीव टाकणारा मुलगा होता. विश्वासराव आणि सुमतीबाईंचे आयुष्य अगदी सुखात चालले होते. आता त्यांना वेध लागले होते ते राहुलच्या लग्नाचे. बऱ्याच शोधाशोधानंतर राहुलचे लग्न मुंबईच्या एका श्रीमंत कुटुंबातील मुलीशी म्हणजेच स्नेहाशी ठरले. स्नेहा दिसायला अत्यंत रूपवान, आधुनिक आणि कॉर्पोरेट जगात काम करणारी मुलगी होती. लग्नाचा सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला. सुमतीबाईंनी आपल्या घराच्या चाव्या आणि घराची सर्व सूत्रे आनंदाने नवीन सुनेच्या हातात दिली. त्यांना वाटले होते की सुनेच्या रूपाने घरात लक्ष्मी आली आहे, जी त्यांच्या वृद्धत्वाचा आधार बनेल. पण तिच्या मनात काही वेगळेच होते. लग्नाचे पहिले काही महिने अगदी छान गेले, पण हळूहळू स्नेहाचा खरा स्वभाव समोर येऊ लागला. स्नेहा कमालीची महत्वाकांक्षी आणि गरिष्ठ होती. तिला छोट्या किंवा मध्यमवर्गीय विचारसरणीचा तिटकारा होता. माऊली निवास हा बंगला प्राईम लोकेशनवर असल्यामुळे त्याची किंमत करोडोच्या घरात होती. यावर स्नेहाची नजर पहिल्या दिवसापासून होती. तिने हळूहळू घरात स्वतःचे नियम लावण्यास सुरुवात केली. मम्मीजी, घरात रोज रोज हे जुन्या पद्धतीचे जेवण बनवू नका, स्नेहा एका सकाळी म्हणाली. सुमतीबाईंनी शांतपणे उत्तर दिले, पण बाळा, तुझ्या सासऱ्यांना डॉक्टरांनी कमी तेलाचे जेवण सांगितले आहे. स्नेहाने कपाळावर आठ्या घातल्या आणि म्हटले, मग त्यांनी स्वतःचे जेवण वेगळे बनवावे. माझ्या डाएटवर त्याचा परिणाम होतो. हळूहळू ही भांडणे रोजचीच झाली. स्नेहाने राहुलचे कान भरणे सुरू केले. राहुल, तुमचे आई वडील अजूनही जुन्या काळात जगत आहेत. या बंगल्याचे नूतनीकरण केले पाहिजे आणि हा बंगला आपल्या नावावर असायला हवा. उद्या काही बरे वाईट झाले तर कोर्ट कचऱ्यांचे लचड नको. राहुल मात्र आपल्या आई वडिलांचा आदर करत होता, त्यामुळे त्याने सुरुवातीला स्नेहाच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. पण स्नेहा इथेच थांबणारी नव्हती. तिने एक मोठा डाव रचायला सुरुवात केली. विश्वासरावांचे वय झाले होते, त्यातच त्यांना मधुमेहाचा त्रास होता. एका रात्री त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. विश्वासराव ICU मध्ये असताना स्नेहाने या परिस्थितीचा फायदा घेण्याचे ठरवले. तिने आपल्या ओळखीच्या एका वकिलाकडून काही कागदपत्रे तयार करून घेतली. जेव्हा विश्वासराव थोडे बरे झाले आणि त्यांना डिस्चार्ज मिळणार होता, तेव्हा स्नेहा काही पेपर्स घेऊन हॉस्पिटलमध्ये आली. बाबा, हे हॉस्पिटलच्या इन्शुरन्सचे आणि तुमच्या मेडिकल क्लेमचे कागदपत्र आहेत. यावर तुमची स्वाक्षरी हवी आहे, म्हणजे सर्व पैसे वेळेवर मिळतील, स्नेहाने अत्यंत गोड आवाजात म्हटले. विश्वासरावांचा आपल्या सुनेवर आणि मुलावर पूर्ण विश्वास होता. आजारपणामुळे त्यांचे डोळेही कमजोर झाले होते आणि डोक्यावर ताण होता. त्यांनी कागदपत्रे न वाचता स्नेहाचे दाखवलेल्या जागावर स्वाक्षर केल्या. त्यांना कल्पनाही नव्हती की ते मेडिकल क्लेमचे पेपर नव्हते, तर माऊली निवास या बंगल्याचे गिफ्ट डीड भेटपत्र होते, ज्याद्वारे त्या बंगल्याची मालकी पूर्णपणे स्नेहाच्या नावावर हस्तांतरित होणार होती. हॉस्पिटल मधून घरी आल्यानंतर काही दिवसातच स्नेहाचे वागणे पूर्णपणे बदलले. ती आता सासू सासऱ्यांना नोकरांसारखी वागणूक देऊ लागली होती. एक दिवस सुमतीबाईंनी किचन मध्ये चहा बनवताना एक काचेचा कप चुकून खाली पडला आणि फुटला. स्नेहा मोठ्याने ओरडत हॉलमधून आली. काय लावलंय हे? काही काम नीट करता येत नाही का? जर शरीर साथ देत नसेल तर वृद्ध आश्रमात जाऊन का राहत नाही? हे ऐकून विश्वासरावांचा थरकाप उडाला. ते पुढे आले आणि म्हणाले, स्नेहा, तोंड सांभाळून बोल. तू कोणाशी बोलत आहेस याचे भान ठेव. हे माझे घर आहे, माझ्या कष्टाची कमाई आहे. हे ऐकता स्नेहाच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य उमटले.
तिने कपाटातून एक फाईल काढली आणि ती विश्वासरावांच्या तोंडावर फेकली. त्या फाईलवर मोठ्या अक्षरात लिहिले होते, प्रॉपर्टी इन माय नेम. स्नेहाने अभिमानाने आणि गर्वाने बोट दाखवत म्हटले, भ्रमात राहू नका बाबा, हे घर आता तुमचं उरलेलं नाही. हे घर माझं आहे. कायदेशीररित्या मी या घराची मालकीण आहे. तुम्ही लोकांनी या घरात राहायचं की नाही हे आता मी ठरवणार आहे. विश्वासरावांनी ते कागदपत्र पाहिले. त्यावर त्यांची स्वतःचीच स्वाक्षरी होती. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. सुमतीबाई तर कोपऱ्यात बसून ढसाढसा रडू लागल्या. ज्या मुलाला आणि सुनेला त्यांनी सर्वस्व मानले त्यांनीच त्यांचा असा विश्वासघात केला होता. राहुल जेव्हा ऑफिसमधून आला तेव्हा त्यानेही स्नेहाचीच बाजू घेतली, कारण स्नेहाने त्याला पटवून दिले होते की हे त्यांच्या भविष्यासाठी गरजेचे आहे. वृद्ध सासू सासऱ्यांना राहत्या घरातून बाहेर काढण्याची तयारी स्नेहाने सुरू केली. विश्वासराव खचले होते, पण ते हरले नव्हते. त्यांच्या एका जुन्या मित्राने त्यांना सल्ला दिला, विश्वास, खचून जाऊ नकोस. ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे आहेत. तू कोर्टात जा. विश्वासरावांनी एका प्रामाणिक वकिलाची मदत घेतली आणि स्नेहाविरुद्ध कोर्टात केस दाखल केली. त्यांनी माता पिता आणि ज्येष्ठ नागरिकांचा चरितार्थ कल्याण कायदा अंतर्गत न्यायालयात धाव घेतली. कोर्टाची तारीख आली. तो दिवस अतिशय तणावाचा होता. कोर्टाच्या खोलीत एका बाजूला वृद्ध विश्वासराव डोक्याला हात लावून बसले होते, तर शेजारी सुमतीबाई डोळ्यात अश्रू आणून देवाचा धावा करत होत्या. दुसऱ्या बाजूला स्नेहा अत्यंत घमेंडीत महागडी साडी नेसून आपल्या वकिलाबरोबर उभी होती. राहुल मागे उभा राहून शांतपणे हे सर्व पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव होते, पण बोलण्याची हिंमत नव्हती. स्नेहाच्या वकिलाने युक्तिवाद केला, माय लॉर्ड, हे गिफ्ट डीड पूर्णपणे कायदेशीर आहे. विश्वासरावांनी स्वतःच्या इच्छेने हे घर आपल्या सुनेच्या नावावर केले आहे. आता केवळ कौटुंबिक वादामुळे ते हा व्यवहार रद्द करू पाहत आहेत. त्यावर विश्वासरावांच्या वकिलाने जोरदार आक्षेप घेतला, माय लॉर्ड, हे गिफ्ट डीड फसवणुकीने केले गेले आहे. विश्वासराव आजारी असताना त्यांना अंधारात ठेवून मेडिकल पेपर्सच्या नावाखाली ही स्वाक्षरी घेतली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्येष्ठ नागरिक कायद्यानुसार जर मुलांनी किंवा सुनेने पालकांची काळजी घेतली नाही तर असे कोणतेही हस्तांतरण रद्द ठरते. न्यायाधीश महोदयांनी दोन्ही बाजूचे युक्तिवाद शांतपणे ऐकून घेतले. त्यांनी फाईलवरील कागदपत्रे तपासली आणि विश्वासरावांच्या चेहऱ्यावरील हतबलता पाहिली. कोर्टात शांतता पसरली होती. सर्वांचे लक्ष न्यायाधीशांच्या हातोड्याकडे होते. न्यायाधीशांनी आपला चष्मा ठीक केला आणि अंतिम निकाल वाचण्यास सुरुवात केली. न्यायालय या निष्कर्षावर आले आहे की मालमत्ता हस्तांतरित करताना ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक झाली आहे. तसेच मालमत्ता नावावर झाल्यानंतर सुनेने आणि मुलाने वृद्ध माता पित्यांचा छळ केला आहे, जे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. म्हणून ज्येष्ठ नागरिक कायद्याच्या कलमानुसार हे गिफ्ट डीड त्वरित रद्द करण्यात येत आहे. माऊली निवास या बंगल्याची मालकी पुन्हा एकदा विश्वासराव यांच्याकडे जाते. तसेच स्नेहा आणि राहुल यांना आदेश देण्यात येतो की त्यांनी तात्काळ ते घर रिकामे करावे किंवा पालकांची संमती असेल तर तिथे राहावे. न्यायाधीशांचा हातोडा टेबलावर आदळला. हा निकाल ऐकता स्नेहाच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिचा पाय थरथरू लागला. ज्या घराच्या बळावर ती उड्या मारत होती, ज्या मालमत्तेसाठी तिने नात्यांचा लिलाव केला होता, ते सर्व काही एका क्षणात तिच्या हातातून निसटले होते. तिचे करोडपती होण्याचे, सासू सासऱ्यांना रस्त्यावर आणण्याचे सर्व स्वप्न धुळीस मिळाले होते. तिने राहुलकडे पाहिले, पण राहुलनेही आपली मान खाली घातली. कोर्टाच्या एकाच निर्णयाने स्नेहाचे सर्व साम्राज्य आणि तिची घमेंड उद्ध्वस्त केली होती. कोर्टातून बाहेर पडताना विश्वासराव आणि सुमतीबाईंच्या डोळ्यात अश्रू होते, पण हे अश्रू दुःखाचे नव्हते तर न्यायाचे होते. त्यांनी आपल्या मुलाला आणि सुनेला माफ केले, पण त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी काही काळ वेगळे राहण्यास सांगितले.
स्नेहा जी काही वेळापूर्वी गर्वाने ओरडून सांगत होती की हे घर माझं आहे, आज तीच त्याच घरातून स्वतःची बॅग भरून बाहेर पडत होती. तात्पर्य, संपत्ती आणि पैसा आज आहे तर उद्या नाही, पण नाती आणि वडिलांचा आशीर्वाद एकदा गेला की पुन्हा कधीच परत मिळत नाही. कायदा कदाचित अंध असेल, पण तो गरिबांचा आणि वृद्धांचा आधार नक्कीच बनू शकतो. कर्माचे फळ प्रत्येकाला इथेच भोगावे लागते. जर तुम्हाला ही हृदयस्पर्शी आणि न्यायाची कथा आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.